आहा, मस्त जाळीदार घेवर तयार आहेत. त्याच्यासोबत इटुकले पिटुकले मिनी घेवर देखील आपण केले आहेत. म्हणजे ज्यांना असे मोठे घेवर करायचा भीती वाटते त्यांच्यासाठी पिटुकले पिटुकले. बरं, त्याच्यासोबत पाक आहे, रबडी आहे इन्स्टंट आणि गव्हाच्या पिठाचा घेवर आहे. खूप साऱ्या टिप्स आहेत. साहित्य काय घेतलं ते बघूया. अशाच गोडच गोड बहारदार आणि खमंग रेसिपीजसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मधुरास रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. आता घेवरचं गव्हाच्या पिठाचा करतोय तर अतिशय साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने, हाताला गार चटके न देता आपण याचं पीठ तयार करूया. डीप फ्रीजरला फ्रोज केलेलं तूप आहे हे. किमान अर्धा तास तरी ठेवा. बघा खडा झालाय. आता झाकण लावूयात. आता तूप फ्रोझन आहे त्यामुळे बर्फ बिर्फ काही घालायची गरज नाही. आता हे चांगलं एकसारखं फिरवायचं. तूप छान असं एकसारखं झालं की यामध्ये गव्हाचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलंय. यामध्ये 1 चमचा बेसन घालूयात आणि तूप गव्हाचं पीठ आणि बेसनला चांगलं मिसळून घ्यायचं. हे बघा तुपाचा कण या गव्हाच्या पिठाला लागलाय. आता यामध्ये 1 कप एकदम थंडगार दूध घालायचं. दूध आधी मिसळून घ्यायचं. दूध आता मिसळून झालं की 2 कप यामध्ये एकदम थंडगार पाणी घालायचं. फ्रीज मधलं थंडगार पाणी घालायचं. आधी 1 कप आणि मग पुढचा 1 कप, असं 2 कप पाणी. आता हे मिसळून घ्यायचं. आता हे मिश्रण गाळून घेऊयात. म्हणजे काही खडे बिडे असतील, गुठळ्या असतील तर त्या निघून जातात. परफेक्ट. आणि आता यामध्ये आणखी अर्धा कप पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये, जे भांडं स्वच्छ होईल. परफेक्ट. आणि आता हे मिसळायचं. आणि आता अर्धा लिंबाचा रस या पिठामध्ये मिसळायचा आणि हे मिसळायचं. हे बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता हे डीप फ्रीजरला अर्धा तास मी कुंडा असाच ठेवणार आहे. चला आता पाक करूया. 1 कप साखर घ्यायची. यामध्ये अर्धा कप पाणी आणि मोठ्या आचेवर साखर विरघळवून घ्यायची. चला इथे साखर विरघळली. पाकाला चांगली उकळी देखील फुटली. आता गॅस मंद आचेवर करायचा आणि 5 मिनिटं हा पाक शिजवून घ्यायचा. चला इथे ना पाक बरोबर 5 मिनिटं शिजवला. आपल्याला आहे ना हा पक्का पाक करायचा नाहीये, गोळीबंद नाही, फक्त स्टिकी. जसं गुलाबजामचा जिलबीचा पाक करतो अगदी तसा, तार तुटली पाहिजे असा पाक करायचा आहे. चला आता इन्स्टंट वाली रबडी करूयात. आता हे 1 कप साई सकट दूध मी घेतलंय. यामध्ये 1.5 कप मिल्क पावडर घालूयात. त्यासोबतच साखर. आता जितकी मिल्क पावडर आहे तितकंच दूध घेतलं, म्हणजे 1.5 कपच दूध घेतलंय. आता हे आधी मिसळून घ्यायचं. गॅस सुरू नाही केला. गरम दूध नका घालू, सगळं रूम टेम्परेचर आहे. आधी हे चांगलं यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. हे आता एकत्र मंद आचेवर फक्त 5 मिनिटं शिजवायचं. मिल्क पावडर गोड असते खूप, त्यामुळे साखर मी इथे बेताने घातली. तुम्हाला हवं असेल, कारण आपण साखरेच्या पाकातच तो घेवर टाकतो, म्हणून रबडी खूप गोडसर नाही ठेवत आहे. आता मंद आचेवर 5 मिनिटं हे फक्त शिजवून घ्यायचं. या मिश्रणाला फक्त 1 उकळी काढून घेतली मी. आणि आत्ता हे मिश्रण खूप तुम्हाला सैल दिसत असेल, पण हे पूर्ण थंड झालं ना एकदम घट्ट होतं. आणि थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवतेच, पण हे याचा हा सैलपणा पूर्ण निघून जातो आणि एकदम क्रीमी आणि घट्ट हे मिश्रण तयार होतं. चला आता घेवर तयार करायला घेऊयात. तर इथे अर्धा पातेल्याला थोडं जास्त तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. पातेलं माझं दुधाचं पातेलं आहे, छोटूसं. तुम्ही रिंग येते
तवा मोठा गरम करा, त्याच्यात तेल, ती रिंग ठेवा घेवरचे, त्यात केलं तरी चालेल, पण सगळ्यांकडे ती सोय नसते म्हणून मी पातेल्यात करते. आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे घेवर तळत असताना असं 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 नाही घालायचं. असं घातलं ना तर खाली डोंगर तयार होतो त्या पिठाचा आणि ती जाळी येत नाही. घेवर सोडताना तो किमान जसं आपण शिवलिंगाला जलाभिषेक करतो, थेंब 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 पाणी जातं, तसं हे असं उंचीवरून किमान 1.5 फूट हाईट ठेवायची आणि असं थोडं थोडं चमचाभर सोडायचं. असं केलं तर त्याला जाळी छान येते आणि खाली बेसला ते घेवरचं पीठ जमा होत नाही, त्याचा असा डोंगर जमा होत नाही. अगदी महत्त्वाचं आहे. असं जवळून नका सोडू, असं उंचीवरून सोडायचं. आणि पुढची महत्त्वाची टीप, बर्फाच्या पाण्यामध्ये तुम्ही ते पातेलं ठेवून वापरू शकता, पण मी तसं नाही करत. मला संभाव नाही आवडत तसं करायला. मी काय करते, ते पातेलं डीप फ्रीजरलाच ठेवते आणि लागेल तसं, कारण हे संपायला पण किमान 5 मिनिटाचा कालावधी जातो. लागेल तसं हा ग्लास भरून मी आणते आणि सोडते. हे बघा, पळीने किंवा ग्लासाने असं वरवरनं सोडायचं आणि तेलाला असा कडकडीतचा ताव आला पाहिजे. बघा काय सुंदर जाळी येते. चमचाभर घालत राहायचं. आणि पहिलं घातलेलं सेटल होऊ द्यायचं, मगच पुढचं घालायचं. आणि उंचावरून घालते, तुम्ही बघा. तेलाचा ताव एकसारखा ठेवायचा. शिंतोडे उडतात घेवर करताना, त्यामुळे ती काळजी घ्या. हे बघा, जसा ताव कमी होतो त्यानंतरच मी पुढचं चमचाभर घालते. आता एक पूर्ण ग्लासभर, हा साधारण 1/3 कप आहे, अर्धा कपचा एक मोठा छान घेवर तयार होतो. तो घालून झाला की मग अशी लाटणं घेतलं तरी चालेल, पण माझ्याकडे रवी असते ना घुसळायची, त्याचा दांडा आहे तुटलेला, तो मी वापरते. याने ना मधल्या बाजूला हे असं गोलाकार करून म्हणजे मग पुढचा सोडायला सोपं. पुढचं सोड्या चमचाभर आणि उंचावर. हा पहिला घेवर तयार आहे. आता हे स्टीलचं पातेलं आहे ना, त्यामुळे अलगद कड सोडवावी लागते. वाह वाह, बघा काय परफेक्ट जाळी आली. कोणी म्हणेल का, आणि हे अगदी सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा घेवर केला. वा वा, तेल सगळं असं इथे निथळायचं आणि हे असं घेवर जाळीवर ठेवायचा. वा, कसला हलका झालाय घेवर, तुम्हाला सांगते. वा वा वा. आता ज्यांना हा असा मोठा घेवर करायला नाही जमत किंवा भीती वाटते, तर त्यांच्याकरता
आप्पे पात्रामध्ये पण तुम्हाला करून दाखवते. बरं, हे प्रमाणे जे घेतलं 1 कप गव्हाचं पीठ, यामध्ये 5 व्यवस्थित घेवर तयार होतात. आप्पे पात्रामध्ये तेल गरम केलं आणि वा, हे असं प्रत्येक कॅव्हिटीमध्ये थोडं थोडं पीठ घालून द्यायचं. चला, मिनी घेवर देखील तयार आहे. चला, आता हे काढूया. जे झालंय ते आधी काढूया. यातलं तेल आहे ना, यावरच निथळूयात आपले पात्र. किती सुंदर झालंय बघा. जाळी कमाल आली आहे आणि दिसतंय काय बहारदार. वा वा वा. हे बघा, यातलं तेल आहे ना, याच्यातच निथळून घ्या आपले पात्र. वा. आणि हे वा वा वा. आप्पे पात्रातले घेवर देखील बहारदार झालेत बघा. सगळे छान असे खरपूस तळले गेलेत आणि आतपर्यंत शिजलेत आणि जाळीदार झाले. आता इथे मस्तपैकी आपले घेवर तयार आहेत. काय दिसतात बघा, कमाल जाळीदार. त्याचसोबत रबडी तयार आहे. आहा, इथे घेवर तयार आहेत, मस्त असे जाळीदार झालेत, बहारदार. आणि आपली रबडी देखील तयार आहे. जेव्हा केली तेव्हा एकदम सैल होती. आता पण बघा, एकदम घट्टसर झालेली आहे. जितकी थंड होईल तितकी ती छान अशी घट्टसर होते. आणि पाकही तयार आहे. आता हे असेंबल करूया. तर असेंबल करताना घेवर घ्यायचा, त्याच्यावर पाक घालायचा. पाक व्यवस्थित सोडून झाला. खूप पचपचित नका करू, नाही तर घेवर लगेच मऊ पडून जाईल. त्यावर ही मलाई किंवा रबडी लावा आणि रबडीवर मग पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या, सिल्वर वर्क असं करून सजवून घ्या. आहे की नाही भारी. गव्हाच्या पिठाचं, मला माहिती आहे मैद्याचं गेलं की तुम्ही लगेच विचारलं असतं गव्हाच्या पिठाचं करू का, गव्हाच्या पिठाचं. पण गव्हाच्या पिठाचंच घेवर दाखवलंय. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.